एका शानदार पोलीस कर्मचाऱ्याला वडकी मित्र परिवार व सामाजिक संघटनेने दिला निरोप। सरकारी कर्मचारी म्हटलं की बदली नियुक्तीचा खेळ कायमचा ठरलेलाच असतो, पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेले काम, तुमची कार्यशैली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या गावातील नागरिकांना दिलेली वागणूक यासारख्या बऱ्याच गोष्टी तुमची ओळख बदली झाल्यानंतर देखील कायम ठेवतात। आणि पुढच्या ठिकाणी प्रस्थान करण्याआधी त्या ठिकाणी दिला जाणारा निरोप सन्मान सोहळा हे तुमच्या केलेल्या कामाची पोचपावती असते। अशाच एका शानदार जिगरबाज पोलीस कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ वडकी चर्चेचा विषय ठरला। निमित्त होते फक्त बदलीचे। वडकी पोलीस स्टेशनला 2018 साली पोलीस चालक या पदावर विनोद नागरगोजे हे रुजू झाले होते। कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची बदली मुकुटबंद पोलीस स्टेशनला झाली। त्यामुळे अशा जिगरबाज पोलीस कर्मचाऱ्याला सोमवार दिनांक 30 जून रोजी गावातील भावेश फरकाडे यांच्या ढाब्यावर सर्व मित्रपरिवार व सामाजिक संघटनेतर्फे निरोप देण्यात आला। गेली 5 वर्षे पोलीस विनोद नागरगोजे हे वडकी पोलीस स्टेशनला कार्यरत असताना त्यांनी सर्वसामान्यांशी संपर्क वाढवून एका मित्रतेप्रमाणे वागले। अशा लोकप्रिय पोलीस कर्मचाऱ्याचा निरोप प्रसंगी गावातील सर्व उपस्थित मान्यवरांनी 2 शब्द व्यक्त केले व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या। या निरोप समारंभ कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक बाबारावजी महाजन, गजानन फरकाडे, पोलीस कर्मचारी भोजराज करपते, दीपक वांडरस्वार, रमेश आत्राम, गणेश गोरकार, हबीब पठाण, दिनेश काळे, कालूभाई पठाण, गोलू काटकर, परीक्षित फुटाणे, कादरका पठाण, सलमान पठाण, मनोज क्षीरसागर, विकी केराम, शरद सराटे, निखिल नंदुरकर, अजित शेख, अमित उथाने, शंकर रारोकार, डेनी जंगिलवार उपस्थित होते। सर्व मित्रपरिवार व सामाजिक संघटना मिळून अशा प्रकारे जाहीर निरोप देण्याचा कार्यक्रम वडकी गावात प्रथमच झाला। सर्वांना माझा नमस्कार। मित्रहो, आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत कारण आपल्या वडकी पोलीस स्टेशनचे चालक सन्माननीय विनोद भाऊ नागरगोजे यांची प्रशासकीय बदली पोलीस स्टेशन मुकुटबंद इथे झालेली असल्यामुळे आपण वडकी येथील सर्व सामाजिक संघटना, राजकीय संघटना, त्यांचे मित्रपरिवार त्यांच्यातर्फे आपण गजभाऊ फरकाडे यांच्या ढाब्यावर एक छोटेखानी निरोप समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी आपण त्यांचा स्वागत आणि काही भेटवस्तू देणार आहोत। त्यानिमित्तानं सर्वप्रथम मी या ठिकाणी आजच्या या सत्कारमूर्ती निरोप समारंभाचे सत्कारमूर्ती सन्माननीय विनोद भाऊ नागरगोजे यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यासाठी आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय बाबारावजी महाजन काकाजी यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय विनोद भाऊ नागरगोजे यांचं स्वागत करावं। शाल श्रीफळ भाऊ यांची बदली झाली, त्यामुळे इथं छोट्याखानी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे आणि मित्रमंडळी पूर्ण अमोल सांगानी, दिनेश काळे, शरद भाऊ सराटे, गणेश भाऊ गोहोकार, पूर्ण मित्रमंडळी, मनोज क्षीरसागर हे सगळे उपस्थित आहेत आणि यांच्या याच्यात ह्या छोटा कार्यक्रम पार पडलेला आहे। आज इथे आपण एक कार्यक्रम घेतला छोटेखानीचा आणि या कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याकरता मी विनोद भाऊ यांना सर्वात पहिले धन्यवाद मानतो। हा कार्यक्रम आपण विनोद भाऊ नागरगोजे आपल्या वडकी येथील पोलीसची जे वाहन आहे त्याच्यावर वाहन चालक म्हणून 5 वर्षापासून कार्यरत आहे। ते आज त्यांचा इथं निरोप समारंभ आहे आणि एवढे लोक जमले, एवढे मित्र त्यांचे मंडळी जमले, याच्या मागचं कारण असं आहे की ते जेव्हा वडकीमध्ये आले होते तर त्यांना विनोद भाऊ नागरगोजे कोण आणि विनोद भाऊला वडकीतले नागरिक कोण हे माहीत नव्हतं, परंतु त्यांनी पहिले 5-6 महिने त्याची स्टडी केली। वडकी पोलीस स्टेशनला कोणते मुलं सपोर्ट करतात, मदत करतात, कोण कोणत्या वेळी धावून येतो, कुठे कधी जातो, पोलिसांना कोणत्या पद्धतीने सहकार्य भेटतो, कोणी ॲक्सिडेंटच्या मदतीला येतो, कोणी त्या विहिरीमध्ये सुसाईड केली त्यावेळेस पोलिसांना काढण्यासाठी, त्या प्रेताला काढण्यासाठी मदत करतात, असे काही इथे मंडळी आहे। तर विनोद भाऊनी असं नाही आहे का कोणत्या स्वार्थासाठी आणि कशासाठी त्यांना जवळ केलं, तर ते पोलीस स्टेशनला मदत करणारे एक पोलीस मित्र म्हणून जे कार्यरत वडकीतले मुलं आहेत आणि नागरिक आहेत त्यांना त्यांनी जवळ केलं आणि त्याच्यानंतर त्यांची जी पुढची वाटचाल चालू झाली तिथून, तर त्याच्यामध्ये त्यांचं प्रेम हे त्यांना मिळत गेलं आणि वडकीतले नागरिक ते एवढे चांगले आहे की जेव्हा बाहेरून चांगला व्यक्ती येतो तर त्याला त्याच्याच पद्धतीनं तेवढंच प्रेम देतात आणि एक असं त्यांचं बॉन्डिंग झालं, त्यामध्ये एक संबंध निर्माण झाले। तर विनोद भाऊला एक साहेब म्हणून नाही
तर त्यांनी एक भाऊ म्हणून असा शब्द दिला. आणि साहेब आपण सर्वांना म्हणतो, रिस्पेक्टेड पर्सन आहे, माझ्यापेक्षा कोणताही रिस्पेक्टेड पर्सन आला मी त्याला सर म्हणू शकतो, साहेब म्हणू शकतो, परंतु त्या साहेबांना मला भाऊ म्हणण्यासाठी किती वेळा विचार करावा लागेल. पण विनोद भाऊला भाऊ म्हणताना आम्हाला विचार करायची पाळी आली नाही. त्यांनी तसं एक आमच्यासोबत बॉन्डिंग तयार केलं होतं. आणि दुःख तर होतोच का चांगला व्यक्ती आमच्या या वडकीसारख्या पोलीस स्टेशनवरून चालला आहे, आमच्यातून चालला, पण एक त्यांच्याही आयुष्यासाठी चांगली गोष्ट असते का एक छोट्या पायरीवरून मोठ्या पायरीवर जेव्हा जात असतो माणूस, वडकीपेक्षा कदाचित चांगलं असू शकते, मुकुटगंज पोलीस स्टेशन चांगलं असू शकते, तिथून त्यांच्या वाटचाली नंतर चांगला ग्रोथ मिळू शकतो. यासाठी आम्ही आनंदी आहोत आणि आमच्यातून तुम्ही इथून तिकडे चालले यासाठी आम्ही विनोद भाऊ मनातून दुःख पण आहे, परंतु अशी अपेक्षा करतो का आमच्या पोलीस स्टेशनला आता नवीन येणारे काही पोलीस कॉन्स्टेबल आहेत, काही आता तुमच्या जागेवर येणारे, झालं काय ते तुमच्यासारखा एखादा तरी त्यात असं आम्हाला माहित झालं की 4 ड्रायव्हर आहेत, त्यामुळे तुमच्यासारखा एखादा तरी असायला पाहिजे, त्यांनी सुद्धा वडकीच्या लोकांची कंडिशन समजून घेतली पाहिजे. जे आज माझा कार्यक्रम ठेवलेला आहे मित्र मुंबई वरतीवर पुन्हा आणखी काही दुकानदार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते सगळं जमलेलं आहे. माझा सत्कार ठेवला. मी इथं 2018 मध्ये आलो तेव्हा मला इथं काहीच माहीत नाही, कारण मी आलो तो शेपूरवरून येणार. शेपूर म्हणजे डायरेक्ट त्या साईडला उन्हेट साईडला त्यानंतर येणार. इथं मला काहीच माहीत नव्हतं. मला विचार करतो मी थांबायचं का जायचं. पण 2-3 वर्षानंतर जसं फिरता पाहिलं मी, मला आतापर्यंत मी 6 वर्ष झाले माझे. 6 वर्ष असं वाटत आहे मला की 6 महिन्यासाठी मलाच माहीत नाही मी कधी आलो कधी निघून चाललो इथून. मला वाटत नाही असे म्हणजे कोणी मला भेटतील तिकडं. आता इथून गेल्यानंतर मला खूप वेळ लागेल मित्र म्हणत लागेल. मला 1-2 वर्ष ते करमणारच नाही, कारण इथून क्वार्टरच्या बाहेर कधी निघू मी, रोडवर कधी जाऊ, बोगद्यात कधी जाऊ, कमीत कमी चक्कर मारला असं तर मला 2-3 जण भेटायचे चांगलं वाटायचं. आता तिथे गेल्यानंतर मला असं भेटणारच नाही. खूप प्रेम दिले, हा सत्कार ठेवला, त्यामुळे मी धन्यवाद मानतो. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.